मित्रवर्य विश्वास आणि पण सगळे मान्यवर, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर 2 दिवसात 3 व्याख्यानं हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं आहे आज. त्यामुळे मला काही एवढी बोलण्याची खरं सवय नाही. आणि त्यातून आज आपण जो या आजच्या वैचारिक देवाणघेवाणीसाठी जो विषय निवडला आहे तो अत्यंत विवाद्य विषय. केळकर समिती हा विवाद्य विषय नाही आहे. प्रादेशिक असमतोल विकासाच्या प्रक्रियेमधला त्याचं आकलन, त्याचं मोजमाप, त्याचं निराकरण आणि ते निराकरण करण्यासाठी सरकारचं धोरण, हा सगळा विचारव्यूह साधारणपणे 1900 म्हणजे अगदी राज्यस्थापनेपासून जरी तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उचल खात आलेला असला तरी मुख्यतः 1980च्या दशकापासून हा विषय सतत महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. आणि ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक कारणांच्यामुळे वेगवेगळ्या विभागामधली आर्थिक विकासाची प्रक्रिया, मग ती दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये असेल, प्राथमिक ज्या सेवा सुविधा ज्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याच्या उपलब्धतेसंदर्भामध्ये असेल, त्याच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये असेल, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रस्ते ह्यासारखी सर्वसामान्य माणसाच्या सार्वजनिक कल्याणाची पातळी ज्याच्यावरती अवलंबून आहे अशा पायाभूत सेवा सुविधांच्या पुरवठ्यासंदर्भात असेल किंवा विकासासाठी त्या भागामध्ये किती निधी उपलब्ध होतो, उपलब्ध झाल्यापैकी किती म्हणजे मुळात किती निधी उपलब्ध होतो, त्याचं वाटप कसं होतं, मुळात किती निधी त्या प्रदेशाकडे येतो, आलेल्या निधीपैकी किती खर्च होतो आणि खर्च झालेल्या निधीमुळे पायाभूत ज्या काही सेवा सुविधा आहेत त्यांच्या उपलब्धतेमध्ये किती भर पडते, हा सगळा विषय हा 80 पासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे गाजतोय. प्रादेशिक विकास मंडळ स्थापन करण्याचा मुद्दा जेव्हा आला त्यावेळी दांडेकर समितीचे एक सदस्य जे ज्या संस्थेमध्ये मी काम करतो त्या संस्थेमध्ये आजही ते कार्यरत आहेत, डॉक्टर निळकंठ रथ, हे तेव्हापासून या संपूर्ण गोष्टीबद्दल किंवा ह्या पैलूबद्दल वेळोवेळी ते लिहित आलेले आहेत. आमच्या संस्थेने 3 वर्षापूर्वी तेलंगणाचा प्रश्न जेव्हा आला, तेलंगणाच्या मागोमाग वेगळ्या विदर्भ स्वतंत्र राज्याची मागणी जेव्हा पुन्हा म्हणजे मूळ धरायला लागली, त्या सगळ्या प्रश्नाला अनुलक्षून केवळ तेलंगण म्हणजे वेगळा तेलंगण किंवा वेगळ्या विदर्भाचं राज्य व्हावं का एवढ्याच पुरती चर्चा न करता आमच्या संस्थेने एकूणच आपल्या देशामध्ये आज जी काही राज्यांची रचना आहे, जे काही राज्यांचं आकारमान आहे त्याचाच एकंदर पुन्हा फेरविचार करण्यासाठी, म्हणजे जी मधल्या काळात चर्चा झाली होती की पुन्हा एकदा राज्य पुनर्रचना आयोग नव्याने स्थापन करावा का, आणि जी म्हणजे 2000 साली आपल्याकडे झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड हे 3 राज्य जी निर्माण झाली, त्याच्यानंतर आता 14-15 वर्षांनी एकूण देशामधली आपली सगळी राज्य जी आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या संदर्भात असमान प्रादेशिक विकासाचे जे मुद्दे आहेत, त्या समस्यांचं जे स्वरूप आहे त्याचा विचार करून एकदा पुन्हा नव्याने सगळ्या राज्यांची फेररचना करावी का, या संदर्भात जी चर्चा पुन्हा गेले 2-2.5 वर्ष सुरू आहे, त्याला अनुलक्षून इज देअर अ केस फॉर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स या नावाचं एक चर्चासत्र आम्ही पुण्याला आमच्या संस्थेमध्ये घेतलं होतं. त्याला मराठवाड्यामधून त्यावेळी औरंगाबादचे मुकुंद कुलकर्णी जे केळकर समितीचे एक सदस्य यावेळी होते, ते त्यावेळी आपले डॉक्टर कुरुलकर त्या आमच्या चर्चासत्राला आलेले होते, कारण त्यावेळी ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. या सगळ्या चर्चेच्या फेऱ्या किंवा हे सगळं विचारमंथन एका निर्णायक टप्प्यापासून जे सुरू झालं, तो निर्णायक टप्पा अलीकडच्या काळातला म्हणजे 82 साली प्राध्यापक वी. दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली सरकारने जी समिती नेमली की हा प्रादेशिक विकासाचा नेमका
असमतोल जो आहे तो प्रश्न नेमका काय आहे, तो असमतोल कसा मांडायचा, कसा मोजायचा आणि तो दूर कसा करायचा, या संदर्भामध्ये जी कमिटी नेमली गेली, जी पुढे दांडेकर समिती या नावाने गाजली आणि तिथून विकासाचा अनुशेष ही जी संकल्पना आपल्या चर्चा विश्वामध्ये स्थिरावली, त्याच्यानंतर जवळपास 27-28 वर्षांनी म्हणजे 2011 साली पुन्हा एकदा राज्य सरकारने आणखी एक समिती नेमली, ज्येष्ठ अर्थप्रशासक डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली. आता मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याच्या एकूण दृष्टिकोनात जो बदल झालेला आहे, तो बदल एका अर्थाने या दोन समित्यांना जी नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंबित होतो असं मला वाटतं. कारण दांडेकर समितीला सत्यशोधन किंवा तथ्यशोधन समिती म्हणजे प्रादेशिक विकासामधला प्रादेशिक असमतोल सत्यशोधन समिती असं तिचं नाव होतं, की मुळात असमतोल आहे तो कसा मोजायचा, अनुशेष किती आहे, हा त्या समितीच्या नावामधनंच मुळी प्रतिध्वनित होणारा भाग होता. डॉक्टर केळकरांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली त्या समितीचं थोडक्यात शीर्षक स्ट्रॅटेजीज फॉर बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, म्हणजे राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांची संतुलित वाढ घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारची धोरणात्मक प्रणाली आवश्यक आहे ती सुचवणं, असं ह्या नवीन समितीचं नामकरण झालेलं होतं. म्हणजे मला वाटतं मुळामध्ये या दोन शीर्षकांमधला जो फरक आहे तोही अतिशय बोलका आहे आणि त्यामध्ये एकूण एखाद्या मोठ्या राज्यासारख्या वेगवेगळ्या भूभागामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये होणारं चढ उतार किंवा त्याच्यामध्ये होणारं उजवडावं, या संदर्भातलं ही जी समस्या आहे या समस्येकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सुद्धा मधल्या काळामध्ये सूक्ष्म बदल कसा झालेला आहे त्याचं मला वाटतं पहिली चुणूक या दोन समित्यांच्या नावामध्येच जी फरक आहे, या नावामधनं ते त्यांचा फोकस कुठेतरी सूचित होतो, त्याच्यामध्ये त्या बदललेल्या दृष्टिकोनाचं दिग्दर्शन होतं असं मला वाटतं. आणि म्हणून जो काही आज आपल्या हाताशी मर्यादित वेळ आहे त्यामध्ये मी सुरुवात ही जाणीवपूर्वक पुन्हा एकदा दांडेकर समितीपासून करणारे त्याला कारण आहे. त्याला कारण असं आहे की अतिशय दुर्दैवाने ही दांडेकर समिती आणि त्या दांडेकर समितीने मोजलेला अनुशेष आणि त्याच्या मागची दृष्टी ही कुठेच नीट समजली गेली नाही. आणि हे केवळ शासनाच्या पातळीवरती घडलं आहे असं नाही, म्हणजे अध्यापक किंवा अकॅडमिक्समध्ये सुद्धा या अनुशेष आणि तो दांडेकर समितीने कसा मोजला इथपासून घोटाळे आहेत. आणि आमच्या डॉक्टर रथांनी एक जो मधल्या काळामध्ये त्याच्यावरती लेखन केलं त्यात त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं असं होतं की जर दांडेकर समितीने अनुशेष मोजण्यामागे जी भूमिका ठेवलेली होती, जी कार्यपद्धती अवलंबलेली होती आणि अनुशेष दूर करण्यासाठी जी कार्यपद्धती सुचवलेली होती ती जर पाळली गेली असती तर कदाचित महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक वैधानिक विकास मंडळं निर्माण करण्याची गरज भासली नसती. त्याच्याच पुढे जाऊन आता हा सगळा गेलेला भाग आपण सोडून देऊ, मी असं म्हणेन आणि ज्याची चर्चा आपण या दरम्यान करणार आहोत ती म्हणजे जर ज्या पद्धतीने दांडेकर समितीने त्या विकासामधला असमतोल दाखवलेला होता आणि तो दूर करण्यासाठी जी कार्यपद्धती सुचवलेली होती तिची जर तामिली झाली असती तर कदाचित 27-28 वर्षानंतर पुन्हा केळकर समिती नेमण्याची जवळपास वर्षभर राज्य सरकारला सादर होऊन तो सभागृहाच्या पटलावर सुद्धा ठेवला गेला नाही. म्हणजे 14 साली तो सादर झाला आणि जवळपास एक किमान 8-9-10 महिने तो आलाच नाही. पुढे आल्यानंतर आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खुद्द डॉक्टर विजय केळकरांच्या पुढाकाराने यशोदामध्ये त्याच्यावरती एक 3 तासाचं चर्चासत्र झालं. पण त्या चर्चासत्राचा हेतू हा मुख्यतः ढोबळमानाने या समितीच्या अहवालाने काय भूमिका स्वीकारलेली आहे आणि साधारणपणे त्यांची शिफारशी काय स्वरूपाच्या आहेत
याची सर्वसाधारणपणे व्यापक स्तरावरती माहिती करून देणं एवढा त्याचा मर्यादित हेतू होता. कारण मूळ अहवाल हा आता कुठे प्रकाशित म्हणजे पुस्तक स्वरूपामध्ये ग्रंथ स्वरूपामध्ये आत्ता तो उपलब्ध व्हायला लागला आहे. 600-650 पानाचा तो गलेलट्टा अहवाल आहे. त्यामुळे तो सगळ्यांनी अजून फार लोकांनी वाचला आहे अशी अजून परिस्थिती नाही आहे. खरं म्हणजे त्या अहवालावरती हे असं आपण आज जे बोलतो ते फार मर्यादित आहे, पण खऱ्या अर्थाने 2 दिवस 3 दिवसाची चर्चासत्र ही ठिकठिकाणी होण्याची गरज आहे. कारण मुळामध्ये या अहवालाचा रोख काय आहे, अहवालाची मुख्य भूमिका, अहवाल म्हणजे समितीची भूमिका काय आहे, पूर्वीच्या तुलनेमध्ये ही भूमिका कशी आहे, म्हणजे ती भिन्न आहे निश्चित. कारण अहवाल आल्यानंतर त्या अहवालावरती मी सुद्धा तुमच्यासारखंच वर्तमानपत्रामधनं ज्या बातम्या वाचतोय त्यावरनं साधारणपणे एक सूर असा आला की या अहवालातनं काहीच हाती लागत नाही आणि काही हाती लागत नाही असं जेव्हा टीका झाली त्या टीकेला संदर्भ पुन्हा आधीच्या अहवालाचा म्हणजे दांडेकर समितीच्या अहवालाचा होता. कारण केळकर समितीच्या अहवालातनं अनुशेष हा शब्दच नाही आहे आणि त्यामुळे मुळात असमान विकास आहे. ती असमानता शोधण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीच्या किंवा त्या समितीच्या त्या तज्ज्ञांच्या गटाने मुळात असमान विकास आहे, पण तो किती आहे हेच मुळात मोजमाप नाही आहे. म्हणजे ह्याच्यात अनुशेष नाही आहे आणि अनुशेष नसल्यामुळे आता करायचं काय. आणि मला असं वाटतं ह्याच्यात थोडा राजकीय भाग आहे असा आहे की त्या भागामधल्या लोकप्रतिनिधींना अनुशेष दूर करण्याच्या नावाखाली आम्ही आपल्या भागाकडे एवढे पैसे सरकारकडनं आणले असं निदान दाखवायला लोकांना काहीतरी होतं. आता समितीच्या अहवालात अनुशेषच नाही आहे, मग आता करायचं काय. ही एक जी सर्वसाधारण प्रतिक्रिया आलेली आहे, मला असं वाटतं हा खरा चर्चेचा मुख्य बिंदू आहे. कारण आपण जर त्या अहवालाची सुरुवातीचे जे 2-3 प्रकरणं आहेत ती जर आपण काळजीपूर्वक वाचली तर त्याच्यामध्ये समितीने अत्यंत स्पष्ट असं म्हटलेलं आहे की आम्हाला अनुशेष या शब्दाची आता आम्हाला तिला पूर्णविराम द्यायचा आहे. अनुशेष मोजणं, तो दूर करणं, मग तो मोजमाप झालाय ते बरोबर झालाय का नाही, मग ते कुठल्या प्राइसेस म्हणजे कुठल्या वर्षाच्या किमती आधारभूत धरून ते केलेला आहे, तो किती टक्के दूर झालाय, ही चर्चा म्हणजे अनुशेष हा जो असमान विकासाकडे बघण्याचा एक जो झरोका आहे तो झरोकाच आम्हाला थांबवायचा आहे. म्हणजे ती दृष्टीच आम्हाला बदलायची आहे अशीच मुळी समितीची स्पष्ट धारणा आहे. त्यामुळे आपल्याला अनुशेषाची रक्कम मिळेल किंवा समितीने अनुशेष मोजला आहे अशी आपल्याला अपेक्षा त्यामुळे धरता येत नाही. कारण मुळात अनुशेष ही संकल्पना किंवा ही भूमिका विकासाच्या असमान जो इन्सिडन्स आहे त्याकडे बघण्याची समितीला बाजूला ठेवायची अशी समितीची धारणा आहे. ही पहिली गोष्ट. 2, ही धारणा होण्याचं कारण सुद्धा असं आहे की त्या अहवालामध्ये समितीने असं म्हटलेलं आहे की अनुशेष ही न संपणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण त्याच चक्रामध्ये पुन्हा अडून बसतोय आणि सगळी चर्चा ही पुन्हा शेवटी अनुशेषावरती येते. त्यामुळे आपण ह्या चक्रातनं बाहेर पडावं म्हणजे चक्राचा भेद करावा असं अगदी स्पष्ट समितीने अहवालामध्ये म्हटलेलं आहे. माझं एक नम्र प्रतिपादन असं आहे की हे होण्यामागे ही भूमिका जी आहे आता एक आहे की हे सगळे तज्ज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्याच्यामध्ये राजकीय प्रणालीमधले लोक होते, मुकुंद कुलकर्णींसारखे मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे एकेकालचे अध्यक्ष, आता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य, याही पद्धतीचे लोक त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आर्थिक विकासासंदर्भात किंवा संतुलित विकासासंदर्भात कोणती भूमिका घ्यायची ही प्रत्येक समितीची धारणा वेगवेगळी असणं स्वाभाविक असलं तरीसुद्धा अनुशेष ही संकल्पना आपल्याला नको आता असं म्हणण्यामागे सुद्धा माझ्या मर्यादित आकलनाप्रमाणे अनुशेष या संकल्पनेचा जो चुकीचा अर्थ आपण धरून बसलो तो काही अंशी कारणीभूत आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी सुरुवात तिथनं करणार आहे. दांडेकर समितीची किंवा ती जी दांडेकरांनी जी काही पद्धत त्या समितीने अवलंबलेली होती ती माझ्या दृष्टीने त्याचे 2 मुख्य पैलू होते. एक पैलू समितीने तेव्हा अत्यंत स्पष्ट भूमिका अशी घेतलेली होती की आम्ही हा जो अनुशेष कोट अनकोट आहे हा आम्ही फक्त सरकारी खर्चासंदर्भात मोजू. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमधून
ज्या पायाभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्यभरात खर्च होतो त्या खर्चासंदर्भात आणि त्या खर्चाच्या द्वारे ज्या पायाभूत सेवा सुविधा ज्या काही स्वरूपात राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये जे असमानता आहे ती आम्ही मोजू. म्हणजे मुख्यतः आमचा फोकस हा फक्त सरकारी खर्चावरती किंवा सरकारी गुंतवणुकीवरती राहील, पहिली गोष्ट. आणि दोन, त्या समितीने डोळ्यासमोर जी भूमिका ठेवलेली होती ती अशी होती की हा जो आपण अनुशेष शोधून काढायचा हा एकदम असा कुठल्या तरी प्रादेशिक युनिट किंवा प्रदेश ही एकक धरून काढण्यापेक्षा जिल्हा हे त्याचा आधारभूत घटक धरायचं आणि त्या प्रत्येक जिल्ह्याचा जो अनुशेष येईल तो त्या त्या विभागामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्यांची एकत्र बेरीज करून त्या विभागाचा अनुशेष म्हणून तो दाखवायचा. आणि हा अनुशेष पुन्हा विकासामधला ज्या 5 किंवा 6 पायाभूत सेवा सुविधा त्या समितीने संदर्भासाठी धरलेल्या होत्या त्या प्रत्येक सुविधेकरता वेगवेगळा मोजायचा. याच्या मागे एक धोरण होतं आणि मला असं वाटतं ती धोरण म्हणण्यापेक्षा ती दृष्टी होती. आणि मी त्याचं एक उदाहरण देतो आणि मग त्याचं पुढे स्पष्टीकरण करतो. मी उदाहरण आजचं देतो. आज आपल्याकडे सगळ्यांना मानव विकास निर्देशांक हे आपण म्हणजे केळकर समितीच्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा काय आहे? हा एक निर्देशांक आहे आणि हा निर्देशांक हा साधारणपणे 0 ते 1 या रेंजमध्ये हा निर्देशांक. 0 असेल तर त्या प्रदेशाचा, त्या राज्याचा, त्या जिल्ह्याचा किंवा त्या देशाचा विकासाचा एकूण जो सर्वसाधारण ढाचा आहे तो निकृष्ट आहे. हा निर्देशांक 1च्या जितका जवळ तितकी ती विकासाची किंवा सार्वजनिक कल्याणाची पातळी समाधानकारक आहे हे ढोबळमानाने आपण अगदी बोलतो आहोत. हा जो मानव विकास निर्देशांक आहे याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीचं सरासरी उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न, शिक्षणाची पातळी म्हणजे प्रामुख्याने एकतर साक्षरतेचं प्रमाण किंवा त्या प्रदेशातल्या प्रत्येक व्यक्तीने सरासरी किती वर्ष शिक्षणामध्ये घातलेली आहेत म्हणजे ॲव्हरेज इयर्स ऑफ स्कूलिंग हा दुसरा घटक. आणि तिसरा घटक आरोग्याशी संबंधित म्हणजे त्या प्रांतामधल्या सर्वसाधारण जनतेचं सरासरी आयुर्मान ज्याला आम्ही लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ म्हणतो. हे 3 पैलू एकत्र करून त्याची जी काही स्टॅटिस्टिकल पद्धती आहे ती करून हा निर्देशांक तयार केला जातो. आणि आज हे महबूब हक जे आमचे बांगलादेशचे ज्येष्ठ अर्थतज्ञ होते त्यांनी ही पद्धत साधारणपणे 90च्या सुमाराला शोधून काढली. आणि आजचं सगळं आमचं विकासविषयक चिंतन जे आहे त्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक हा एक घटक किंवा निर्देशांक प्रमुख धरला जातो. केळकर समितीने सुद्धा त्याचा मुबलक वापर केलेला आहे कारण आत्ता नवीन आमचा राज्याकरता जिल्हावार मानव विकास निर्देशांक आणि अहवाल हा आता तयार झालेला आहे. गंमत काय होते, हा निर्देशांक आहे आणि तो विकासाचं एक म्हणजे आम्ही त्याचं चक्क रँकिंग करतो म्हणजे क्रमवारी लावतो की जिल्ह्यामध्ये आज राज्यामध्ये आमच्या 35-36 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांचा प्रत्येकाचा जिल्हावार मानव विकास निर्देशांक जो आहे त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्यांची क्रमवारी लावतो आणि ती उतरत्या क्रमाने लावतो. त्यामुळे साहजिकच 1च्या जवळपास जे वरती जिल्हे आहेत तुलनेने प्रगत त्यांचं एकूण साधारणपणे विकासाची पातळी किंवा विकासाचं मान हे उत्तम आहे आणि खालच्या तळाला जे सगळे जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणावरती त्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमतरता आहे. कारण दरडोई उत्पन्न, शिक्षण आणि आरोग्य या तिन्ही बाबतीमध्ये हे जिल्हे हे तळाला आहेत हे साधारणपणे आमच्या लक्षात येतं. कोणत्याही प्रकारच्या निर्देशांकाचं जेव्हा आम्हाला एकच एक निर्देशांक एका कुठल्या तरी आकड्याने जेव्हा मिळतो तेव्हा त्याचा एका अर्थाने फार मर्यादित उपयोग हा धोरण आखणीसाठी होतो. ह्याचं कारण असं आहे की समजा मी जर असं म्हटलं की बिहार आणि महाराष्ट्र या 2 राज्यांचे मानव विकास निर्देशांक हे अनुक्रमे 43% म्हणजे 0.43 0.43 आणि महाराष्ट्राचा 0.56 आहे. याच्यावरनं मला फक्त एवढंच कळतं की बिहारच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हे विकासाच्या बाबतीमध्ये सरस राज्य आहे. पण म्हणून बिहार सरकारने नेमकं करायचं काय हे त्या मानव विकास निर्देशांकात कळत नाही. लक्षात घ्या, म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये व्यक्तीची आर्थिक स्तर म्हणजे त्याचे दरडोई उत्पन्न,
त्याचा शैक्षणिक स्तर म्हणजे त्याच्या आयदर सरासरी साक्षरतेचं सरासरी प्रमाण किंवा ॲव्हरेज इयर्स ऑफ स्कूलिंग आणि प्रामुख्याने लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे सरासरी आयुर्मान, या तिन्हीचा संगम त्या मानव विकास निर्देशांकामध्ये जरी होत असला तरीसुद्धा केवळ 2 ठिकाणांचे, 2 राज्यांचे, 2 जिल्ह्यांचे किंवा 2 देशांचे सरासरी मानव विकास निर्देशांक शेजारी शेजारी ठेवल्यामुळे आम्हाला फक्त त्यांचं रिलेटिव्ह रँकिंग, तुलनात्मक त्यांची आम्हाला क्रमवारी लावता येते. मात्र जर सरकारला मानव विकास निर्देशांक पर्यायाने सरासरी विकासाची किंवा कल्याणाची पातळी उंचावायची असेल तर कुठल्या बाबतीमध्ये प्रामुख्याने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे हे मला त्या मानव विकास निर्देशांकावरनं कळू शकत नाही. ही त्या निर्देशांकाची अंगभूत मर्यादा आहे. म्हणून दांडेकर समितीने असं ठरवलं की असा म्हणजे विकासाच्या अभावाचा वेगवेगळ्या प्रांतामधल्या किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या एकच एक निर्देशांक काढण्याऐवजी आपण रस्ते, पिण्याचं पाणी, सार्वजनिक सुविधा, सार्वजनिक शिक्षण, सिंचन हे जे 5 किंवा 6 घटक दांडेकर समितीने गृहीत धरलेले होते त्यांच्या अभ्यासासाठी, या प्रत्येक घटकासाठी ही जी तफावत आहे प्रांतिक किंवा प्रांतांमधली ती आपण मोजावी आणि ती वेगवेगळी दाखवावी, म्हणजे सरकारला कुठे सुरुवात आपण करायची याचं काहीतरी एक स्पष्ट सूचन त्यातनं करू शकेल, ही भूमिका होती. म्हणून प्रत्येक जे काही 5 तिने घटक निवडलेले होते दांडेकर समितीने त्या प्रत्येकासाठी अनुशेष हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मुद्दाम मोजला गेला. कारण समितीची भूमिका अशी होती की सरकारला ताबडतोब कळलं पाहिजे की कुठे आपण पहिल्यांदा हस्तक्षेप करायचा आहे, पहिला मुद्दा. 2, हे करण्यासाठी समितीने जे साधं अंकगणित वापरलेलं होतं ते अंकगणित असं वापरलेलं होतं की आपण शिक्षणाची, समजा आम्ही साक्षरता किंवा प्राथमिक शाळेमध्ये जाणारी किंवा प्राथमिक शाळेच्या वयोगटातली जेवढी मुलं त्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी किती मुलं प्रत्यक्ष प्राथमिक शाळेमध्ये दाखल झालेली आहे, हा जो एनरोलमेंट रेशो आहे, मी उदाहरण घेतो आहे, हा एनरोलमेंट रेशो राज्याची जी सरासरी आहे त्या सरासरीच्या खाली जेवढे जिल्हे आहेत एनरोलमेंट रेशोच्या बाबतीमध्ये त्या जिल्ह्यांची जी ती तफावत आहे राज्य सरासरीपासून ती भरून काढण्याची पहिली फेरी हा साधा एक दिशादर्शक नियम समितीने मांडला. मग ते म्हणजे समजा रस्त्यांच्या बाबतीमध्ये की जिल्ह्यामधली किती गावं, किती खेडेगावं ही बारमाही रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहेत, म्हणजे वंचित गावांची संख्या भागिले एकूण गावांची संख्या हा जो काही एक अपूर्णांक येतो, हे जे ॲव्हरेज येतं त्या जिल्ह्यासाठी, हे ॲव्हरेज राज्य पातळीवरती राज्यातली एकूण गावं पक्क्या रस्त्याने जोडलेली आणि म्हणजे पक्क्या रस्त्यांची सुविधा लाभलेल्या गावांची राज्यस्तरावरची सरासरी आणि प्रत्येक जिल्ह्यामधली सरासरी यांची तुलना करून राज्य सरासरीच्या खाली जे जिल्हे आहेत त्यांना पहिल्यांदी सरकारने राज्याच्या सरासरीवरती आणावं, इतका साधा ॲप्रोच हा दांडेकर समितीने ठेवलेला होता. आणि त्याचं कारण समितीने असं मानलेलं होतं की ही प्रक्रिया ही वारंवार करत राहण्याची आवश्यक बाब आहे. ह्याचं कारण असं आहे की आम्ही जे 5 किंवा 6 घटक निवडलेले आहेत, म्हणजे दळणवळण, रस्ते, शिक्षण, पाणी पुरवठा, सिंचन, आरोग्य, या प्रत्येक सुविधेसाठी अशी आम्ही जिल्हावार सरासरी काढून त्या वर्षीच्या बजेटमध्ये, म्हणून दांडेकर समितीचे एक अहवाल रेकमेंडेशन असं होतं की राज्याच्या एकूण बजेटपैकी 85% खर्च हा प्रामुख्याने त्या अनुशेषामध्ये दाखवलेल्या सुविधांसाठी खर्च व्हावा. पण त्याचं वैशिष्ट्य त्या समितीचं जे होतं किंवा त्या समितीच्या ॲप्रोचचं आपण म्हणूया ते असं होतं की आम्ही जेव्हा राज्य सरासरीपेक्षा खाली असणारे जिल्हे पहिल्यांदी त्या सुविधेच्या परिपूर्ततेसाठी त्या जिल्ह्यांमध्ये खर्च करून त्या जिल्ह्यांची सरासरी जेव्हा आम्ही राज्य पातळीवरती आणू तेव्हा एकूण राज्याची सरासरी सुद्धा वर गेलेली असेल. म्हणून पुन्हा पुढच्या वर्षी नव्याने सरासरी जी तयार झालेली आहे राज्याची त्याच्या तुलनेमध्ये प्रत्येक जिल्हा कुठे आहे हे सरकारने पुन्हा बघायचं आणि पुन्हा तो जो अनुशेष म्हणजे ती जी व्हर्टिकल गॅप आहे त्याप्रमाणे पैसा वाटत राहायचं. याच्यात अध्यारोप बाब अशी आहे की मुळात अनुशेष ही फक्त एकदा केव्हा तरी मोजायची आणि मग दरवर्षी त्याच्यामध्ये इन्फ्लेशनप्रमाणे वाढ करत जायची. हे जे त्याला पुढे स्वरूप आलं
हे ती संकल्पना न समजल्याचं लक्षण होतं. अनुशेष हा दरवर्षी मोजावा लागणार आहे, कारण सरासरी विकासाची पातळी उंचावल्यानंतर आज एक टप्पा करायचा असा येईल की राज्यामध्ये जे काही आम्ही समजा आपण प्राथमिक शिक्षणाचं उदाहरण घेऊया की राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही प्लॅनिंग कमिशनचे तेव्हा निकष होते त्यानुसार प्राथमिक शिक्षणाची सुविधा आता जवळपास सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये सरासरीने राज्य सरासरी इतकी पोचवली गेली म्हटल्यानंतर आपोआपच पुढच्या राऊंडला प्राथमिक शिक्षण हे त्या कक्षेतनं बाहेरच जातं. मग पुढची अपग्रेडेशन काय आहे, प्राथमिक नंतर आम्हाला आता माध्यमिक शिक्षणाकडे जायला लागेल. म्हणजे सरकार जो सुविधांवरती खर्च करतं त्या खर्चांच्यामुळे ग्राउंड लेवलला वास्तवामध्ये ती सुविधा किती ठिकाणी आता पोचलेली आहे, टेक्निकल भाषेमध्ये त्या सुविधेचं कव्हरेज आधी किंवा गेल्या वर्षी आम्ही जेव्हा अनुशेष मोजला तेव्हा किती होतं आणि आता ते ॲव्हरेज म्हणजे कव्हरेज किती वाढलेलं आहे. पर्यायाने ज्या 5 किंवा 6 सुविधांवरती दांडेकर समितीने लक्ष केंद्रित केलेलं होतं त्या सुविधांच्या उपलब्धतेमध्ये राज्यात वाढ झाली आहे का नाही याचं कुठेतरी आम्हाला एक चेक, त्याच्यावरती एक अंकुश या पद्धतीने अनुशेषाची व्याख्या करून तो दरवर्षी मोजण्याने तपासण्याची एक सुविधा त्या अभ्यास पद्धतीमुळे आमच्या हातात तरी आलेली होती. दुर्दैवाने हे केलं नाही कोणी. आपण काय केलं, दांडेकर समितीने 82 सालच्या किमतींमध्ये जी काही एक अनुशेषाची रक्कम आम्ही काढलेली होती त्या अनुशेषाला आम्ही दरवर्षी वाढवत नेलं. ग्राउंड लेवलला त्या सुविधा वाढल्यात का, किती गावांच्या मध्ये सुविधा पोचलेल्या आहेत, जिल्ह्यांची प्रत्येक जी बाब म्हणजे रस्ते असतील, पाणी असेल, सार्वजनिक आरोग्य असेल त्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं तौलनिक स्थान प्रत्येक वर्षी बदलताय का, त्याचं प्रतिबिंब राज्यस्तराच्या सरासरीमध्ये पडताय का आणि सतत राज्यस्तरावरची सरासरी कव्हरेजची बदलणं, त्याच्या तुलनेमध्ये प्रत्येक जिल्ह्याची गॅप शोधली जाणं, ती गॅप शोधून ती दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणं, ती तरतूद कार्यक्षमपणे वापरली जाणं आणि कार्यक्षमपणे वापरल्या गेलेल्या पाहिजे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम राज्यामधले जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्या विकासाचा किंवा आर्थिक वाढीचा किंवा आर्थिक प्रगतीचा वेग जो आहे तो वेग हा कुठेतरी सुसंवादी बनावा. प्रत्येक विभाग वेगवेगळ्या दिशेमध्ये डायव्हर्जन्स दिसू नये, कन्व्हर्जन्स दिसावा, ही दुसरी भूमिका केळकर समितीने प्रमाण मानलेली आहे. हे लिहिलेलं आहे त्यांनी. मुळात आपण जो आज विषय घेतला की केळकर समिती अहवाल आणि पुढे काय, हा मूळ दुसरा फरक आहे की पहिली गोष्ट समितीला अनुशेष मान्य नाही, ती संकल्पना थांबवायची. 2 विकासाची प्रक्रिया ही स्वाभाविकरित्याच मुळी कमी जास्ती प्रमाणामध्ये वेगवेगळ्या भागात साकारत असते. सगळे प्रदेश एकाच पद्धतीने आणि एकाच गतीने एका समान गतीने विकसित होतील अशी अपेक्षा पण आपण धरता कामा नये, कारण विकासाच्या प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मग सरकारचा जो भर आहे, धोरणाचा भर जो आहे किंवा प्रयत्नांचा भर जो आहे तो प्रयत्नांचा भर हा वेगवेगळ्या भूप्रदेशांचा विकास हा समन्वयाच्या दिशेने जाणारा असावा, तो त्याच्यामध्ये डायव्हर्जन्स नसला पाहिजे. या पद्धतीने सरकारने धोरणात्मक हस्तक्षेप करावा ही केळकर समितीची दुसरी महत्त्वाची धारणा आहे. म्हणून मी सुरुवात दांडेकर समिती आणि केळकर समिती की मुळात दोघांच्या अप्रोचमध्येच भयंकर फरक आहे आणि हा फरक माझ्या अंदाजाने मुळात मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समितीमध्ये काम करणारे तज्ज्ञ त्यांची एक वैचारिक धारणा वेगळी असणं, याच्याच बरोबर 91 सालानंतर जी पुनर्रचना आपल्या या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे अर्थकारण जे बदललेलं आहे त्या अर्थकारणाचा तिसरा पैलू समितीने म्हणून गृहीत असा धरलेला आहे आणि तो अध्यारूत मानलेला आहे. तो असा मानलेला आहे की दांडेकर समितीने जी भूमिका जाणीवपूर्वक घेतलेली होती की हा जो काही कोट अनकोट विकासाचा अनुशेष आहे हा आम्ही फक्त सरकारी खर्चाच्या आणि सरकारी गुंतवणुकीच्या बाजूमध्ये म्हणजे संदर्भातच मोजू. केळकर समितीची भूमिका अशी आहे की आजच्या काळामध्ये सरकार इतकंच खाजगी क्षेत्र हे सुद्धा विकासाच्या प्रक्रियेमधली एक महत्त्वाची भागीदार अशी संरचना आहे की अशी संस्था आहे. त्यामुळे सरकार आणि खाजगी क्षेत्र
या दोघांचाही विचार आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये प्रादेशिक विकासाला वळण देणाऱ्या शक्तींच्या संदर्भात करावा लागणार आहे, हा तिसरा पैलू केळकर समिती मानते. आता एक सामान्य अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला याच्याबद्दल फक्त एक मत असं वाटतं की खाजगी भांडवल हा जो प्रकार आहे त्या खाजगी भांडवलाची विकासाच्या प्रक्रियेमध्ये जरी महत्त्वाची भूमिका असते हे नाकारण्यात अर्थ नाही, तरीसुद्धा व्यवहारामध्ये सगळीकडे असं दिसलेलं आहे की विकासाच्या प्रक्रियेमध्ये शासन आणि खाजगी क्षेत्र हे दोन जेव्हा आम्ही भागीदार भिडू मानतो तेव्हा त्याच्यामध्ये सरकार शासन संस्थेकडे ही नेहमी मोठ्या भावाची भूमिका असते. हे सगळीकडे दिसलेलं आहे. दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही साधारण तत्व असं मानतो की पब्लिक इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट्स प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट फॉलोज पब्लिक इन्व्हेस्टमेंट. त्याचं अगदी व्यवहारामधलं साधं उदाहरण असं आहे, सरकार ज्यावेळी कुठल्याही एखाद्या भूभागामध्ये मोठं धरण बांधते किंवा धरणाचा प्रकल्प पूर्ण होतो, जलाशय निर्माण होतो, पाणी अडवलं जातं आणि मग कालवे जेव्हा तयार होतात तेव्हा आपोआपच त्या संपूर्ण भूभागामधल्या भूगर्भांतर्गत पाण्याची सरासरी पातळी उंचावते आणि मग लाभक्षेत्रामध्ये किंवा पांडव क्षेत्रामधले शेतकरी एकतर कालव्यामधनं शेतापर्यंत पाणी आणण्याकरता मोटर बसवतात किंवा पाईपलाईन टाकतात किंवा जिथे भूगर्भांतर्गत पाण्याची पातळी वाढलेली आहे तिथे विहिरी खोदल्या जाऊन विहिरींवरती इंजिन बसवलं जातं. म्हणजे मूळ धरण तयार झाल्यामुळे ती जी सरकारी गुंतवणूक सरकारने मोठी केलेली आहे त्यामुळे खाजगी पातळीवरती खाजगी क्षेत्रातला शेतकऱ्यांसारखा जो उत्पादक घटक आहे तो त्याची व्यक्तिगत जी गुंतवणूक आहे ती व्यक्तिगत गुंतवणूक आपोआप वाढवायला लागतो, कारण मूळ सरकारने गुंतवणूक केली असल्यामुळे एक काहीतरी मूलभूत पायाभूत सेवा सुविधा किंवा विकासाचं एक साधन निर्माण झालेलं आहे, त्याला अनुसरून खाजगी गुंतवणूक वाढते. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये जरी सरकारी गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक हे विशेषतः आर्थिक उदारीकरणानंतर किंवा पुनर्रचनेनंतर खाजगी गुंतवणूक हा जरी विकासाच्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा घटक गणला जात असला तरीसुद्धा सरकारी गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक यांच्या तौलनिक नात्याचा पोत बदलला आहे असं मला अजूनही वाटत नाही. आणि म्हणून केळकर समितीने हे जे गृहीत धरलेलं आहे की आम्ही फक्त सरकारी गुंतवणुकीचा विचार करणार नाही किंवा सरकारी गुंतवणुकीचा विचार करून पुरेसं होणार नाही, आम्हाला खाजगी गुंतवणुकीचा सुद्धा विचार करावा लागेल. तिथे मला फक्त एवढंच वाटतं की विकासामधल्या आणि विशेषतः विकासाच्या संदर्भात पायाभूत सेवा सुविधांच्या उपलब्धतेबद्दल किंवा अनुपलब्धतेबद्दल जेव्हा आम्ही प्रादेशिक स्तरावरती विचार करतो तेव्हा खाजगी गुंतवणुकीचं जर विकेंद्रीकरण व्हायचं असेल तर पहिल्यांदी सरकारी गुंतवणुकीचं विकेंद्रीकरण घडून येणं हे अपरिहार्य आहे. ते जर झालं नाही तर खाजगी गुंतवणूक तिकडे वळत नाही. हा तिसरा पैलू केळकर समितीने धरलेला आहे. या पार्श्वभूमीवरती केळकर समितीची संपूर्ण भूमिका जी आहे ती भूमिका मग ही प्रामुख्याने दोन खांबांवरती आधारलेली आहे. म्हणजे ज्याला आपण भूमिका किंवा अप्रोच टू रिजनल डेव्हलपमेंट किंवा अप्रोच टू बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट ही जी केळकर समितीची भूमिका आहे तिचे मुख्य दोन पैलू या पार्श्वभूमीवरती समितीने मांडलेले आहेत. आणि त्यातला पहिला पैलू असा आहे की राज्यामधल्या सगळ्या भूभागांमध्ये किंवा सगळ्या प्रदेशांमध्ये किंबहुना राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या 4 किंवा 5 किंवा 6 एकूण 7 पायाभूत सेवा सुविधा समितीने डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत या किमान पद्धतीने पोचल्याच पाहिजेत. म्हणजे एक मी पटकन उदाहरण देतो की समितीने असं गृहीत धरलं आहे की पाणी, पिण्याचं पाणी ही जी आमची एक मूलभूत जीवनावश्यक गरज आहे, समिती असं मानते की पाण्याला आज जीवनावश्यक वस्तू म्हणून जसं मूल्य आहे तसं पाणी हा एक महत्त्वाचा उत्पादन घटकही आहे. आणि या दोन गोष्टी ज्या आहेत किंवा हे दोन पाण्याचे पैलू जे आहेत याच्याकडे बघण्याची आमची दृष्टीसुद्धा त्यामुळे वेगळी असली पाहिजे. त्यामुळे समितीने असं म्हटलेलं आहे की राज्यामधल्या प्रत्येक माणसाला किमान दर दिवशी दर डोळी 140 लिटर पाणी मिळवून देणं ही मूलभूत गरज सरकारने पहिल्यांदी पार पाडलीच पाहिजे. म्हणजे पायाभूत सेवा सुविधामध्ये मुख्यतः रस्ते जोडणी, पिण्याचं पाणी, शिक्षण
आरोग्य ह्या ज्या 7 घटक केळकर समितीने मांडलेले आहेत, त्या संदर्भामध्ये समितीची पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की ह्या सुविधांच्या संदर्भामध्ये काही किमान जे निकष, प्लॅनिंग कमिशनने अनेक निकष आम्हाला आजपर्यंत घालून दिलेले होते की साधारणपणे दर डोळी किंवा दर किलोमीटर क्षेत्रामागे ही सुविधा ह्या प्रमाणामध्ये उपलब्ध पाहिजे किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात जे निकष घालून दिलेले आहेत त्या निकषांनुसार पहिली गोष्ट म्हणजे काही 7 किंवा 8 किमान सुविधा या राज्यामधल्या प्रत्येक ठिकाणी समान पातळीने पुरवल्या गेल्याच पाहिजेत. त्याच्याकरताची तरतूद खर्चाची लागेल ती सरकारने केलीच पाहिजे. हे झाल्यानंतर मग दुसरा पैलू जो केळकर समितीचा, जिथे पोटेन्शियलचा भाग येतोय, की जो समितीने असं म्हटलेलं आहे की केवळ सगळ्या सुविधा एकाच पद्धतीने आम्ही राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पुरवल्या की आपोआप त्या भागामध्ये विकासाची प्रक्रिया समान पद्धतीने किंवा एकाच गतीने वाढायला लागेल असं नाही. म्हणून त्या भूभागामध्ये त्या प्रदेशामध्ये विकासाच्या ज्या काही सुप्त क्षमता आहेत त्या क्षमतांचं संवर्धन आणि संघटन घडवून आणण्यासाठी त्या प्रदेशाला त्या प्रदेशामधल्या उपलब्ध साधनसामग्रीला आणि त्या प्रदेशामधल्या उपलब्ध विकासाच्या सुप्त संधींना फुलण्यास अवकाश देणारी पूरक धोरणं ही सरकारने मग प्रदेशनिहाय राबवावीत. हा त्या भूमिकेचा दुसरा टप्पा आहे, जिथे पोटेन्शियल समिती जी म्हणते त्याचा अर्थ हा आहे. आणि म्हणून संपूर्ण या प्रादेशिक विकासाच्या मध्ये जी तफावत आपल्याला दिसते त्याच्याकडे बघण्याचा केळकर समितीचा जो दृष्टिकोन आहे, जो झरोका आहे, तो ह्या 2 पिलर्सवरती मुख्यतः आधारलेला आहे की एक मूलभूत सेवा सुविधा किमान निकषांप्रमाणे पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याच्याकरता म्हणजे साधारणपणे फायनान्स कमिशन ज्या पद्धतीचा अप्रोच अवलंबतं प्रामुख्याने की राज्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही सुविधेच्या बाबतीमध्ये सगळ्यात वरची 3 राज्य जी आहेत त्या 3 राज्यांची सरासरी आणि त्याच सुविधेच्या संदर्भात राज्यांच्या तळाला असणाऱ्या 3 राज्यांची सरासरी यातली जी तफावत आहे ती तफावत हा अनुशेष धरून त्याप्रमाणे वाटप करायचं. साधारणपणे त्या प्रकारचं धोरण किंवा त्या प्रकारची अभ्यास पद्धती ही समितीने पैसे किती लागतील हे मोजण्याकरता काढलेली आहे. पण फरक हा आहे की सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये बांधिलकी म्हणून काही किमान सुविधा या किमान निकषाने पुरवणं ही पहिली स्टेज, आणि ते झाल्यानंतर मग केवळ तिथे न थांबता प्रत्येक भूभागानुसार विकासाच्या क्षमता हेरून त्या क्षमतांचं संगोपन संवर्धन करण्यासाठी त्या विभागाला त्या विभागामध्ये त्या प्रकारच्या धोरणांना चालना मिळेल अशा पद्धतीने उपक्रम राबवणं आणि त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचं धोरण ठेवणं हा मूलतः केळकर कमिटीचा अप्रोच आहे. हे करत असताना एक साधारणपणे अर्थशास्त्रामध्ये किंवा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक अगदी मूलभूत नियम जो आम्ही पुस्तकामध्ये शिकतो, ती ढोबळमानाने समितीने एक विचाराची दिशा डोळ्यासमोर ठेवलेली आहे किंवा ठेवलेली असावी असं तो संपूर्ण दस्तऐवज सतत वाचताना वाटतं. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक साधं जगभरातला आजवरचा अनुभव असा आहे की कोणत्याही देशामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये सरासरीने जेव्हा दरडोई उत्पन्नाची पातळी वाढायला लागते, विकासाची प्रक्रिया जेव्हा गतिमान होते, तेव्हा ह्याचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा म्हणजे अर्थविकासाच्या किंवा आर्थिक विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी बदल कुठे होतो तो शेतीमध्ये होतो. कारण ज्या पद्धतीने हळूहळू तांत्रिक विकास घडायला लागतो त्याचे फायदे प्रामुख्याने शेतीला आणि शेतीवरती अवलंबून असणाऱ्या समाज घटकांना मिळायला लागले की मग ती तांत्रिक प्रगती असेल, बदललेलं बँकिंग असेल, नवीन नवीन प्रकारची बियाणं येणं निर्माण होणं, त्याचा वापर केलं जाणं, हे सगळं झाल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पहिली गोष्ट होते म्हणजे शेतीची सरासरी उत्पादकता वाढते.
शेतीचं उत्पादन वाढतं, पर्यायाने शेतीवरती अवलंबून असणाऱ्या जनसामान्यांचं सरासरी उत्पन्न वाढतं. हा विकासाच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा गणला जातो. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा जो आहे तो शेतीच्या विकासाचा आहे. हा विकास झाल्यानंतर मुळामध्ये शेतीचं उत्पादन वाढलं की दोन गोष्टी होतात. शेतीच्या उत्पादनानंतर अन्नधान्याचा पुरवठा वाढतो आणि शेतीमधनं जो उत्पादन म्हणजे प्रक्रिया करण्यायोग्य शेतमाल जो निर्माण होतो त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याची अनुकूलता निर्माण होते आणि त्याच वेळी शेतीवरती अवलंबून असणाऱ्या जनसामान्यांच्या दरडोई उत्पन्नाची पातळी सरासरीने वाढल्यामुळे अन्नधान्येतर जिन्सांना असणारी मागणी वाढायला लागते आणि त्यातून हळूहळू वस्तुनिर्माण उद्योगाला वाढीला अवकाश प्राप्त होतो. इथे अर्थव्यवस्थेच्या किंवा आर्थिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ होतो. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने शेती, पशुपालन, जंगल संपत्ती, वनसंपत्ती, खाण उद्योग म्हणजे जमिनीवरच्या आधाराने जे सगळे आर्थिक उपक्रम चालतात तो विकासाचा पहिला टप्पा आम्ही मानतो. त्यातून तो पाया तयार झाला की त्या पायाच्या आधारे अन्नधान्येतर किंवा कृषीतर शेतीपेक्षा वेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे ज्याला आम्ही वस्तुनिर्माण उद्योग म्हणतो हे मग ते कपडे, पादत्राणे, घरं, रंग, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ, हजार प्रकारचे उद्योग त्यातून वाढायला लागतात आणि हा आम्ही विकासाचा दुसरा टप्पा मानतो. आणि शेती आणि वस्तुनिर्माण उद्योग हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा उत्पादनाचा पाया चांगल्या पद्धतीने सुदृढ झाल्यानंतर मग ह्या पायावरती सेवा क्षेत्राची इमारत उभारली जाते ज्याच्यामध्ये मुख्यतः बँकिंग, भांडवल, दळणवळण, साठवणूक, प्रक्रिया, विमा, करमणूक, ह्या प्रकार वाहतूक या प्रकारच्या ज्या सेवा आम्ही सेवा उद्योग ज्याला म्हणतो हा सेवा उद्योग हा प्रामुख्याने प्रगल्भ आणि विकसित बनलेल्या वस्तुनिर्माण उद्योगाच्या पायावरती आकाराला येतो. ह्याला आम्ही विकासाचा तिसरा टप्पा म्हणतो. केळकर समितीने ढोबळमानाने हा विकासक्रम पक्का लक्षात ठेवलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं त्यातला विशेषतः त्या समितीच्या अहवालामधला जो पाण्यासंदर्भातला जो प्रकरण आहे ते अत्यंत बारकाईने वाचावं लागतं. कारण एक तर पाण्याचं वाटप, पाण्याची उपलब्धता, त्याचा वापर हा अत्यंत किचकट आणि टेक्निकल विषय आहे. त्यामुळे त्या पहिल्या संविधानामध्ये इव्हन सगळ्या लोकांचं म्हणणं असं होतं की केळकर समितीच्या अहवालामधला सगळ्यात वाचायला आणि समजावून घ्यायला अवघड प्रकरण किंवा धडा हा पाण्यावरचा आहे. पण समितीची भूमिका जी आहे ती त्यामुळे अशी आहे की मुळामध्ये आपण जर बघितलं तर सगळे आम्ही जर ढोबळमानाने राज्य बघितली तर प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामधली शेती ही आज अत्यंत अडचणीमध्ये आहे. केळकर समितीने सुरुवातीला या मुद्द्याचा अतिशय तपशीलवार उल्लेख केलेला आहे. पहिली विशेषतः दुसरे तिसरे चॅप्टर्स आहेत ते फार काळजीपूर्वक वाचावेत आपण असे आहेत. कारण समितीने ही जी भूमिका संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेकडे बघण्याची धारण केलेली आहे त्याला त्यांनी जो अभ्यासाचा म्हणजे अभ्यासाची जी जोड दिलेली आहे त्याच्यावर समितीचं म्हणणं असं आहे आणि त्याच्यात त्यांनी फार चांगले ग्राफ्स काढून ते दाखवलेलं आहे. समितीची साधी भूमिका अशी आहे की जर आपण गेल्या 20 वर्षाचा जर आढावा घेतला, विशेषतः 91 नंतरचा आढावा जर आपण घेतला आणि आमच्याकडे जिल्हावार दरडोई उत्पन्नाची जी आमच्याकडे आकडेवारी मिळते दरवर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून आम्हाला ती मिळते, ही उत्पन्नाची आकडेवारी जर आपण बघितली जिल्हावार तर समितीचा निष्कर्ष असा आहे, ती त्यांनी संपूर्ण फार सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. समितीचा निष्कर्ष असा आहे की 91 ते 2001 ही पहिली सुधारणांची 10 वर्षे जी होती या 10 वर्षांच्या मध्ये राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली जिल्हावार दरडोई उत्पन्नाची पातळी आणि त्या उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ घडून येण्याचा वार्षिक सरासरी वेग याच्यामध्ये असणारी जिल्ह्यातली तफावत हळूहळू कमी होत जाण्याचा कल हा पहिल्या दशकामध्ये दिसत होता. 2001 ते 2011 हे जे दुसरं दशक आहे या दुसऱ्या दशकामध्ये मात्र ही समन्वयाकडे जाण्याची प्रक्रिया किंवा जाण्याचा कल हा विस्कळीत झालेला दिसतो आणि जिल्ह्यांच्या मधल्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग हा परस्परांपेक्षा भिन्न दिशेने म्हणजे या दोघांच्या मधली जी गॅप आहे जो डायव्हर्जन्स आहे तो डायव्हर्जन्स वाढताना दिसतोय.
हे जे वास्तव आपल्या लक्षात समिती म्हणते की आलेलं आहे, ह्याच्या मागे प्रामुख्याने समितीने दोन जी कारणं मानलेली आहेत त्या कारणांशी मी आत्ता जे म्हणतोय की एक आर्थिक विकासाचा हा जो टप्पा हा जो क्रम आहे की आधी शेतीचा विकास, मग वस्तुनिर्माण उद्योगाचा विकास, आणि शेती आणि वस्तुनिर्माण या उद्योगांच्या पाया म्हणजे विकास या क्षेत्रांच्या पायावरती सेवा क्षेत्राचा विकास आणि विकासाची प्रगल्भ अवस्था गाठली जाणं, हा जो एक कार्यकारण भाव समितीने डोळ्यासमोर ठेवलेला आहे त्याचं कारण ह्या पहिल्या विश्लेषणामध्ये कुठेतरी सापडतं. समितीचं म्हणणं असं आहे की 2001 नंतर प्रामुख्याने दोन गोष्टी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये फार निर्णायक ठरल्या, आणि त्या निर्णायक अशा ठरल्या की काल ज्याचा आपण थोडाफार उल्लेख केला की प्रामुख्याने ज्या उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांना उदारीकरणाचा फायदा मिळाला ती सगळी क्षेत्र मी म्हटल्याप्रमाणे राज्याच्या पश्चिम भागामध्ये एकवटलेली आहेत. मी सगळे आमच्या पुणे मुंबईच्या आसपास आहेत. मग ते IT असेल, IT एनेबल सर्व्हिसेस असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, शिक्षण असेल, बांधकाम असेल, ही सगळी क्षेत्र जी आहेत ज्या क्षेत्रांना प्रामुख्याने पुनर्रचनेचा किंवा उदारीकरणाचा फायदा मिळाला, ही क्षेत्र अतिशय झपाट्याने 2001 नंतर वाढली. या क्षेत्रांचं केंद्रीकरण हे पूर्वापार अनुकूलता लाभलेल्या राज्याच्या भूभागामध्ये झालेलं असल्यामुळे ते भूभाग किंवा ते जिल्हे हे अतिशय वेगाने 2001 नंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या गतीने वाढताना दिसतात. हा पहिला ट्रेंड राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसतो. आणि दुसरा ट्रेंड जो दिसतो तो प्रामुख्याने शेतीला बसलेल्या जोरदार धक्क्याचा दिसतो. आणि तो जो चपेटा आहे त्या धक्क्यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागामधली शेती जी आहे त्या शेतीला जो धक्का बसला, आणि याला कारण पुन्हा जितकी म्हणजे मुळात सिंचनाची अनुपलब्धता, मुळात सिंचनाचा असणारं कमी प्रमाण, आणि 2000 विशेषतः अलीकडच्या काळामधला आपण जर सगळा इतिहास बघितला तर 2002 हे वाईट वर्ष होतं पावसाच्या दृष्टीने, 2009 वाईट होतं, 2012 वाईट होतं, 2013 वाईट होतं, आणि 2014 हे वाईट होतं. म्हणजे सरासरीने बिघडलेला पाऊस, मुळामध्ये सिंचनाची असणारी म्हणजे सिंचनाची उपलब्ध क्षमता, सिंचनाची वापरली गेलेली क्षमता, ह्याच्यातच मुळात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भरपूर पिछाडीवरती असल्यामुळे शेतीला या 2001 नंतरच्या काळामध्ये अतिशय मोठा धक्का बसला, आणि तो या दोन प्रांतांमधच्या विकासाच्या प्रक्रियेवरती अतिशय प्रतिकूल प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक ठरला. म्हणून सर्वसाधारणपणे केळकर समितीची एक धोरणात्मक दिशा अशी आहे की प्रामुख्याने हा आर्थिक विकासाचा सर्वसाधारण जो कल सगळ्या जगामध्ये आजवर अनुभवायला आलेला आहे तो लक्षात घेता मुळामध्ये राज्यामधला आमच्या पाणी जे आहे त्या पाण्याचा वापर करताना प्रामुख्याने ज्याला एक तरी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणजे प्रत्येक राज्याच्या प्रत्येक भागातल्या शेतकऱ्याला किमान एक तरी हंगाम हा त्याला हमीचा मिळेल, त्याच्या पदरात पडेल अशा पद्धतीने पहिल्यांदा पाण्याचा वापर केला जावा. म्हणजे मुळात ज्याला आम्ही सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणतो की शेतकरी तगून तर राहायला पाहिजे, तो तगून राहण्याच्या दृष्टीने पाण्याचा पहिल्यांदा जो वापर करायचा आणि तो प्राधान्यक्रम जो करायचा किंवा वापराचा प्राधान्यक्रम जो लावायचा तो मुळामध्ये शेतकऱ्याला निदान एका हंगामाचं तरी हमीचं सिंचन मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीने पहिल्यांदा पाण्याचा वापर करून तिथे कुठेतरी त्या शेतीला पहिला आधार देऊन ही प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामधली शेतीला जो धक्का बसलेला आहे 2001 नंतर जबरदस्त, तिथून ती शेती आधी सावरायची हा त्या संपूर्ण अहवालाचा सुरुवातीच्या भागातला सतत भर राहिलेला आहे. आणि तो मला असं वाटतं अत्यंत तर्कसंगत आहे की मुळामध्ये राज्याच्या भूभागांमध्ये जे बिगर शेती क्षेत्रांचं केंद्रीकरण सगळं पश्चिम भागामध्ये झालेलं आहे. कारण किती नाही म्हटलं तरी तिथली शेती ही अनुकूल आहे. शेतीच्या बाबतीमध्ये जे दोन प्रांत मागे आहेत म्हणजे विदर्भामधले 11 जिल्हे आणि मराठवाड्यामधले 8 जिल्हे ह्या 19 जिल्ह्यांच्या मध्ये कारण
सगळे आपण जर इंडिकेटर्स बघितले तर या सगळ्या इंडिकेटर्समध्ये हा संपूर्ण म्हणजे मी एका वेगळ्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जे नागरीकरण जिल्हावार घडून येत आहे त्याची आकडेवारी जेव्हा आपण बघतो तेव्हा सातत्याने असं लक्षात येत आहे की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नागरीकरणाची सरासरी पातळी ही सातत्याने कमी राहिलेली आहे. आणि याचं कारण असं आहे की इथे प्रामुख्याने आजही मराठवाडा विदर्भामधला रोजगाराचा पॅटर्न जो आहे तो प्रामुख्याने शेतीप्रधान आहे. आणि ती शेती ही तिला कुठेतरी एका सिंचनाची संरक्षणाची हमी देणं, त्या आधारे पहिल्यांदा शेती कुठेतरी सावरणं आणि मग या प्रांतामध्ये ज्या सुप्त क्षमता आहेत वेगवेगळ्या त्यांचं उपयोजन किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने वाढ किंवा सक्षम करण्यासाठी जे मग उपक्रम केळकर समितीने सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने इथे मराठवाड्यामधली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी इथे सोलर एनर्जीला वाव आहे असं जे मानलेलं आहे त्याचं कारण ते आहे की मुळात इथे सर्वसाधारणपणे उन्हाचा काळ आणि उन्हाची तीव्रता ही लक्षात घेता मोठ्या प्रमाणावरती सोलर निर्मिती करणारे जे उद्योग आहेत त्यांना मराठवाड्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या वाव आहे. म्हणून समितीने हा जो धागा जोडलेला आहे तो समितीने धागा मग पुढे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असं समितीने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की मुळात राज्यामध्ये ऊर्जा विकासाचं काही एक स्पष्ट धोरण आपल्याकडे नाही. त्यातल्या त्यात सोलर म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करण्यासंदर्भामध्ये देशामधल्या 16 राज्यांनी वेगवेगळी आणि स्पष्ट धोरणं आखलेली आहेत. महाराष्ट्राने म्हटलं असं कुठल्याही प्रकारचं धोरण आजवर आखलेलं नाही. हे धोरण 31 डिसेंबर 2016 पर्यंत आखलं जावं आणि त्यात भौगोलिकदृष्ट्या आणि सूर्यप्रकाशाची उपलब्धता लक्षात घेऊन प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये सौर ऊर्जा म्हणजे साठवणं, तिचं संकलन, त्याच्यावरती प्रक्रिया, साठवणूक, वाटप याच्यासाठी जी सगळी यंत्रणा लागते किंवा उद्योग लागतात त्याला अनुकूल परिस्थिती ही मराठवाड्यामध्ये एक. दुसरा मराठवाड्या संदर्भामध्ये समितीचा जो भूमिका आहे की ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण प्रांतामध्ये मुळात आमच्याकडे म्हणजे देवस्थानं औरंगाबादसारखी ठिकाणं असल्यामुळे टुरिझम हा दुसरा एक समितीने नॅचरल ॲडव्हान्टेज म्हणून मानलेला आहे की पर्यटनाला इथे वाव आहे. म्हणून संपूर्ण मराठवाड्याचं बाकीच्या प्रांतांशी असणारं दळणवळण सक्षम बनवण्यासाठी रेल्वे मार्ग आणि महामार्गांनी मराठवाडा जास्तीत जास्त राज्यामधल्या वेगवेगळ्या विभागांना जोडणं ही दुसरी जी एक ठोस दिशा आपण म्हणूया. ते समितीने सतत असं मानलेलं आहे, केळकर समिती असं म्हणते की आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा हा एक नवी दिशा आम्ही इथे मानतो आहोत. हा अनुशेषाच्या मोजमापाचा प्रश्न नाही आहे, हा राज्याला विकासाची एक नवीन दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता हे कसं आहे, हे समितीची भूमिका आहे. आपण ते मानावा का नाही हा प्रत्येकाचा वेगळा प्रश्न आहे. पण कोणती दिशा असू शकते मराठवाड्यासारख्या संदर्भामध्ये, विशेषतः आपण मराठवाड्या संबंधी बोलतोय म्हणून, ती प्रामुख्याने सौर ऊर्जा 1, 2 पर्यटनाला विकास आणि तो जर घडवायचा असेल तर चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हणून रेल्वे, रस्ते म्हणजे महामार्ग आणि प्रामुख्याने विमानसेवा याच्या विकासाकरता ही जी कनेक्टिव्हिटी आहे ही मराठवाड्यामध्ये वाढण्यासाठी प्रामुख्याने केळकर समितीने हा दुसरा एरिया म्हणून आयडेंटिफाय केलेला आहे. तिसरा एरिया जो आयडेंटिफाय केलेला आहे तो प्रामुख्याने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 60 सालानंतर जे औद्योगिकरण घडलेलं आहे त्या औद्योगिकरणाचा एक अत्यंत स्पष्ट पॅटर्न मुंबईत म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिसतो. तो असा दिसतो की मुळामध्ये अजूनही आमच्याकडे विकेंद्रीकरणाची प्रक्रिया ही अत्यंत मंद आहे. कारण समितीने अहवालामध्ये नोंदवलेलं आहे की केवळ विक्री करामध्ये सवलत देणं, केवळ उत्पादन शुल्कामध्ये सवलत देणं यासारखे फिस्कल इन्सेंटिव्ह जे आहेत, वित्तीय सवलती ज्या आहेत, या वित्तीय सवलतींच्यामुळे उद्योग दूरवरच्या प्रांतामध्ये किंवा विकेंद्रित पद्धतीने मुंबई, पुण्या, ठाण्यापासून दूर जाऊन उद्योगांचा अभाव असणाऱ्या मागास जिल्ह्यांच्या मध्ये कारखाने स्थापन करतील. हे जे आमचं कागदोपत्री आम्ही गृहीत धरलेलं धोरण जे आहे ते आजवर कुठेही फलश्रुत झालेलं नाही. किंबहुना आपल्याला गंमत अशी दिसते की हे सगळे जी अनुदानं आहेत किंवा सवलती आहेत या सवलतींचा
लाभ महाराष्ट्रामधल्या मागास प्रदेशांमध्ये जाण्यासाठी घेण्याऐवजी महाराष्ट्रामधनं उद्योग उठतात आणि उत्तराखंडमध्ये जातात. पुण्यामधल्या आमचं टाटा मोटर्स तिकडे गेलं, बजाज तिकडे गेलं. ही जी प्रक्रिया होतीये, ही प्रक्रिया जर थांबवायची असेल तर समितीचं कुठेतरी आग्रह असा आहे की आज आमच्याकडे औरंगाबादपर्यंत मोठी इंडस्ट्री आलेली आहे की जे म्हणजे एकेकाळी पुण्यामधनं मुंबईमध्ये 60 सालानंतर जे विकेंद्रीकरणाचं धोरण राबवलं गेलं त्याच्यामुळे 60च्या दशकामध्ये मुंबईहून मोठे उद्योग निघाले आणि पुण्यामध्ये आले. आता 80च्या दशकामध्ये बजाज पुण्याहून औरंगाबादला आलं. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या संदर्भामध्ये उद्योग जर मोठ्या प्रमाणावरती विकेंद्रित व्हायचे असतील किंवा मागास भागांच्या मध्ये उद्योगांचा विकास जर घडायचा असेल तर मुख्यतः मोठे उद्योग मुंबई पुण्याच्या बाहेर गेले पाहिजेत. आणि ते जर जायचे असतील तर मोठ्या उद्योगांना आवश्यक असणारे लघु उद्योग किंवा पूरक उद्योगांची कुठेतरी आधी विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. म्हणून मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने MSE म्हणजे मीडियम स्मॉल एंटरप्राइजेसला वाढ व्हावी, मराठवाड्यामध्ये व्हावी, या प्रकारची इन्सेंटिव्ह धोरणं आखणं हे जरुरीचं आहे. हा तिसरा एरिया केळकर समितीने मांडलेला आहे की म्हणून MSME ज्याला आम्ही म्हणतो की मीडियम स्मॉल म्हणजे मायक्रो मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस यांना मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदी आपल्याला उत्तेजन जर दिलं तर एकीकडे सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जेचा पुरवठा करता येईल. कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे आपोआपच प्रांत बाकीच्या म्हणजे प्रदेशांशी जोडला जाईल. त्यामुळे रस्त्यांची सुविधा, ऊर्जा आणि त्याच्या जोडीने लघु उद्योगांचं जर आपण स्थापनेला मराठवाड्यामध्ये चालना दिली तर पूरक उद्योगांची म्हणजे मोठ्या उद्योगांना अनेक प्रकारच्या सेवा सुविधा किंवा कच्चे भाग, सुटे भाग किंवा उपकरणं पुरवणारी जी क्षमता पूरक उद्योगांच्या मध्ये लागते ती क्षमता जर मराठवाड्यामध्ये आपण निर्माण केली तर मोठे उद्योग पुण्या मुंबईमधून बाहेर पडून मराठवाड्यासारख्या विकेंद्रित पद्धतीने पसरण्याच्या शक्यता भविष्य काळामध्ये बळकट बनतील. चौथा भाग समितीने जो मांडलेला आहे तो प्रामुख्याने पुन्हा इथल्या शेतीशी निगडीत आहे की मुळामध्ये इथे कापूस आहे म्हणून इथे टेक्सटाईल पार्क तयार करावं. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हणते की संपूर्ण केळकर समितीची जी भूमिका आहे किंवा अप्रोच जो आहे तो अप्रोच हा आहे की मुळात पायाभूत सेवा सुविधा किमान दर्जाने सगळीकडे पुरवायच्या आणि मग त्या क्षेत्राची जी बलस्थानं आहेत त्यांचा वापर करण्यासाठी त्या प्रांतामध्ये त्या प्रकारची धोरणं सरकारने राबवायची आणि त्यात प्रामुख्याने भर हा खाजगी गुंतवणुकीवरती ठेवायचा. माझ्या दृष्टीने संपूर्ण केळकर समितीचा जो भर आहे तो ह्या पद्धतीचा आहे जो दांडेकर समितीपेक्षा वेगळा आहे. इथे 2-3 गोष्टी फक्त मी आणखी बोलणार आहे. मग माझं जे मत आहे ते मी सांगून आपण थांबूया. कारण हा म्हणजे मी खरं म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाने याच्यावर अजून कुठेही फार चर्चा झालेली नाही आहे आणि ज्या चर्चा झाल्यात त्या फार तुटपुंज्या झाल्यात. याच्यावरती खऱ्या अर्थाने 2-2, 3-3 दिवसाच्या चांगल्या कार्यशाळा घेऊन महाविद्यालयांमध्ये किंवा चेंबर्स ऑफ कॉमर्स किंवा आपल्यासारख्या संस्थांच्यामधून या समितीचे जे सन्मान्य सदस्य त्या भागातले आहेत त्यांना पाचारण करून त्यांची भूमिका या अहवाल निर्मिती मागची किंवा या अहवालामध्ये विकासासंदर्भातली जी दृष्टी त्यांनी धारण केलेली आहे त्याच्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे, तो आपल्यासारख्या लोकांचा वास्तवातला गेल्या 20-30 वर्षाचा अनुभव काय आहे याची कुठेतरी सांगड घालून या अहवालाचा पाठपुरावा पुढे कसा करायचा आणि या अहवालाकडे कशा दृष्टीने बघायचं याची अत्यंत सखोल चर्चा खरं कार्यशाळा भरून व्हायला पाहिजे. पण मुळामध्ये ही जी भूमिका आहे आणि म्हणून त्यातल्या काही 2-3 गोष्टी ज्या मला महत्त्वाच्या वाटतात त्या फक्त मी सांगतो. समितीचं एक म्हणणं असं आहे की मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की पाण्याच्या बाबतीमध्ये पाण्याला जीवनावश्यक वस्तू म्हणून पिण्याचं पाणी हे एक वेगळं मूल्य आहे आणि पाणी एक उत्पादक घटक किंवा पाणी एक आमच्या जीवन व्यवहारातला बाकीचा पाणी म्हणजे धुणं धुण्यासाठी असेल, गाड्या धुण्यासाठी असेल, सिंचनासाठी असेल, कारखान्यासाठी असेल, हा पाण्याचा दुसरा पैलू जो आहे हा लक्षात घेता किमान 140 लिटर पाणी दर डोई दर प्रतिमानशी लोकांना दिलं जावं. पण पाण्याचा जीवनावश्यक पैलू म्हणून हा पूर्तता केल्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते जेव्हा बाकीच्या वापरासाठी वापरलं जाईल तेव्हा
त्याच्यावरची शुल्क आकारणी मात्र ही अधिक रॅशनल पद्धतीने त्या पाणी पुरवठ्याच्या ती पाण्याची सुविधा पुरवण्याच्या संदर्भातला जो खर्च आहे त्या खर्चाला अनुलक्षून त्या पाण्याचं शुल्क वापरलं जावं किंवा आकारलं जावं. पर्यायाने ती पाणी पुरवठ्याची योजना ती चालवण्याचा खर्च त्याची देखभाल दुरुस्ती हे कुठेतरी त्या पैशातनं निवड आपल्याला तयार करता येईल, सरकारला करता येईल. ह्या पद्धतीने प्रत्येक सुविधेकडे बघितलं जावं ही केळकर कमिटीची दुसरी एक अपेक्षा आहे. तिसरी मला महत्त्वाची वाटलेली भूमिका आहे जी काल मोरे सर डॉक्टर शेषराव आदरणीय शेषराव मोऱ्यांनी काल प्रश्न जो विचारला होता. समितीने एक फार महत्त्वाची रेकमेंडेशन किंवा एक सूचना किंवा भूमिका अशी मांडलेली आहे की मुळामध्ये काल आपण ज्या प्रश्नावरती बोललो की महाराष्ट्रामध्ये आमच्या अत्यंत ज्याला आम्ही इकॉनॉमिकली अनव्हायबल म्हणतो की 1-1.5 एकराची कोरडवाहू शेती आहे तरीसुद्धा माणूस शेती करू शकत नाही, तो विकूही शकत नाही, तो खंडाने पण देत नाही. कारण आमचा जो कुळ कायदा आहे त्या कुळ कायद्यामध्ये एकदा मी खंडाला म्हणजे कुळाला कसायला जमीन दिली की मालकाचा त्या जमिनीवरचं स्वामित्व हक्कही संपुष्टामध्ये येतो. समितीने अशी रेकमेंडेशन केलेली आहे की ह्या कुळ कायद्यामध्ये आपण सगळ्यांनी बसून एक महत्त्वाची सुधारणा अशी करावी की मी जरी खंडाने जमीन दिली तरी कुळाला जमीन कसायला मिळाली तरी मूळ मालकाचा त्याच्यावरचा मालकी हक्क शाबूत राहतो. हे जर आपण केलं तर आपण जो प्रश्न म्हणतोय की माझ्याकडे 1-1.5 एकर कोरडवाहू शेती आहे, मला ती काही करता येत नाहीये, पण मला ते खंडाने पण द्यायला कुणाला धीर होत नाहीये कारण मला माझी भीती वाटते की मी ते स्वामित्व माझं त्याच्यावरचं हलवून बसेल. अशा प्रकारच्या बारक्या बारक्या अनेक सूचना समितीने केलेल्या आहेत. प्रश्न फक्त आता एवढाच आहे की हा म्हणून माझी विनंती अशी आहे की हे आपण जे बोलतो हे फक्त एक झलक आहे. म्हणजे याच्यात अहवालामध्ये खूप बारक्या बारक्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मला जाणवणारा भाग जो आहे तो सुरुवातीलाच मी म्हणतो. अहवालाची सुरुवातच मुळी वेगवेगळ्या प्रांतात समितीने ज्या बैठका घेतल्या लोकांबरोबर आणि त्या प्रांतातल्या लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचं आधी अत्यंत विस्तृत दस्तऐवजीकरण हे अहवालामध्ये केलेलं आहे, जे माझ्या दृष्टीने फार स्वागतार्ह बाब आहे. कारण लोकांचं म्हणणं जे असतं ते अन्यथा अहवालामध्ये कुठेतरी परिशिष्टामध्ये टाकून दिलेलं असतं की जे कोणी वाचतही नाही. या समितीने मात्र पहिला संपूर्ण दुसरा चॅप्टर जो आहे तो वेगवेगळ्या भागात समितीने ज्या सभा घेतल्या त्यावेळी आपल्यासारख्या सगळ्या लोकांशी बोलून त्यांची मतं जी आजमावली त्याचं अत्यंत सुविहित दस्तऐवजीकरण केलेलं आहे. त्यातलं एक निरीक्षण मला अत्यंत भिडलं आणि ते फार माझ्या दृष्टीने संवेदनशील आणि गंभीर आहे. समितीने असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्याच्या जवळपास सगळ्या भूभागांमधनं शासन संस्थेबद्दलच्या विश्वासाचा फार मोठा अनुशेष तयार झालेला आहे. समितीने असं स्पष्ट म्हटलेलं आहे देयर इज अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ ट्रस्ट डेफिसिट की सरकार किंवा शासन संस्था काहीतरी करेल या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसाला फार विश्वास वाटत नाहीये आणि तशाच प्रकारच्या भावना त्यामुळे प्रांतांमध्ये पण तयार व्हायला लागलेली आहे. ही समितीने मला वाटतं फार गंभीर बाब म्हणून नोंदवलेली आहे. ह्या माझ्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. असे अनेक त्याच्यामध्ये पैलू आहेत. मला फक्त 2 गोष्टी आपल्याशी प्रामुख्याने मांडायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे अशी की पुन्हा मी संदर्भ दांडेकर समितीचा ठेवतोय, म्हणजे मी दांडेकरांच्या संस्थेत काम करतोय म्हणून मी हे म्हणत नाहीये. मला कुठेतरी असं वाटतं की अजूनही दांडेकर समितीची भूमिका जी होती ती महत्त्वाची अशा अर्थाने होती की आम्हाला सुधारणा म्हणजे मला समजा आपण की मला सिंचनाची सुविधा वाढवायची, मी सुरुवात कुठनं करायची, कुठल्या जिल्ह्यातनं करायची याचं काहीतरी दिग्दर्शन ती जी अभ्यास पद्धती समितीने निवडलेली होती त्याच्यामुळे सरकारला निदान दिशा तरी लाभत होती. सरकार ते पाळत होतं का नाही हा भाग वेगळा आहे. आता आपण जेव्हा म्हणतोय की म्हणजे केळकर समितीच्या भूमिकेप्रमाणे की पायाभूत सेवा सुविधा ज्या आहेत त्या एका किमान स्तराने सरकारने पुरवल्या पाहिजेत, त्याला कुठेही एक ग्राउंड लेवलला चेक राहत नाहीये. ते सर्वस्वी पुन्हा सरकारच्या पर्यायाने लोकप्रतिनिधींच्या डिस्क्रिशनवरती पुन्हा सोडलं जात आहे. ही मला फार भीती वाटते. याचं कारण समितीने केलेलं आहे बरं का. समितीने काय केलं आहे की ज्या पद्धतीने हा म्हणजे ह्या पायाभूत सेवा सुविधा किमान निकषानुसार पुरवण्यासाठी किती पैसे लागतील आणि ते 2000 साधारणपणे म्हणजे त्यांनी 15व्या योजनेच्या 14व्या योजनेच्या शेवटपर्यंत म्हणजे आणखी 10 वर्षापर्यंत किंवा 2027 पर्यंतचा काळ त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. या काळामध्ये या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी सरकारला एकूण किती खर्च येईल त्याचं त्यांनी मोजमाप दिलेलं आहे आणि
आजवर महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये साधारणपणे सरकारी खर्चाचा आणि सरकारी महसुलाचं जे मान राहिलेलं आहे हेच त्यांनी पुढे प्रोजेक्ट केलं आहे की ह्याच पद्धतीने सरकारकडे महसूल जर येत राहिला तर 20 वर्षानंतर या ज्या 7 सुविधांवरती केळकर समितीने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या 7 सुविधांच्या बाबतीमध्ये किमान निकषांनुसार सुविधा प्रत्येक माणसाला पुरवल्या जाव्यात असं जे पहिली भूमिका त्यांनी मांडलेली आहे, हे जर करायचं असेल तर किती पैसे लागतील याचा अंदाज त्यांनी काढलाय आणि गेल्या आजवरच्या महाराष्ट्राच्या बजेटचा अभ्यास करून सरकारच्या तिजोरीमध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये किती महसूल साधारणपणे जमा होईल याचा अंदाज मांडलाय आणि समिती असं म्हणते की तो जो खर्च येणार आहे तो खर्च पुरून आपल्याला म्हणजे तो खर्च भागवला जाईल इतकं उत्पन्न सरकारच्या तिजोरीमध्ये येणार आहे, त्यामुळे पैसा नाही म्हणून सुविधा पुरवता आल्या नाहीत अशी परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवणार नाही असा एक ढोबळ आराखडा समितीने मांडलेला आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे मला भीती एवढीच वाटते की हे करताना शेवटी पुन्हा कुठेतरी आम्हाला दरवर्षी एक कुठे याला चेक राहत नाहीये की किती प्रमाणामध्ये सुविधा आम्ही पुरवल्यात, त्या कुठल्या भागामध्ये पुरवल्यात आणि जे दांडेकर समितीच्या अनुशेषाच्या मोजमापामध्ये अनुस्यूत होतं. काय होत आहे, एक अत्यंत वाईट परिस्थिती किंवा वाईट म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं अनिष्ट प्रथा आपल्या सगळ्या एकूण अर्थकारणामध्ये जी अलीकडच्या काळामध्ये दिसते ती अशी की आपण कोणत्याही गोष्टीबद्दल समस्येबद्दल आवाज उठवला की सरकार ताबडतोब फक्त रक्कम जाहीर करून मोकळं होतं की यंदा पाण्याचा प्रश्न आहे ना, यांना पाण्याकरता 5,000 कोटी तरतूद केलेली आहे. पण त्या 5,000 कोटी तरतुदीपैकी प्रत्यक्ष घोषणेपैकी किती तरतूद बजेटमध्ये प्रतिबिंबित झाली, किती तरतूद त्या खात्याला प्रत्यक्षात वर्ग झाली, किती तरतूद 31 मार्चच्या आधी पुरेशी मिळाली. कारण 31 मार्चला वर्ष संपतं म्हटल्यानंतर 1 मार्चला एकदम पैसे येऊन पडतात की जे पुढच्या 31 दिवसामध्ये खर्चच होत नाहीत आणि मग ते पैसे वर्ग होतात दुसरीकडे. प्रत्यक्षामध्ये किती पैसा वापरला गेला आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वापरल्या गेलेल्या पैशामुळे ती सुविधा प्रत्यक्षामध्ये त्या सुविधेची व्यवहारातली उपलब्धता किती वाढली ह्या प्रकारचं ऑडिट ज्याला आम्ही परफॉर्मन्स बजेट म्हणतो हे आपण कुठेही अजून बघत नाही आहोत. आमच्या फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ॲक्ट आम्ही 2003 साली जो पारित केलेला आहे त्या कायद्यानुसार दरवर्षी सरकार जसा अर्थसंकल्प मांडतं तसं सरकारने त्याला त्यांनी आउटकम बजेट असं नाव दिलेलं आहे. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प तोही विधानसभेच्या पटलावरती मांडणं आवश्यक आहे. आपण कोणीही त्याच्याबद्दल आग्रह धरताना दिसत नाही का हा फलनिष्पत्ती अहवाल मांडला जातो का नाही इथपासून मला शंका आहे. मांडला असेल तर तो कोणी बघत नाही आणि माझं दुर्दैव असं आहे की पत्रकार तर अजिबातच बघत नाहीत. त्यामुळे ही जी एक आपल्याला परिस्थिती दिसते की सरकार फक्त जाहीर करतं की एवढं ह्यावेळी तरतूद केलेली आहे, त्याचं व्यवहारामध्ये होतं काय हे तपासायला आपल्याकडे याच्यात कुठेही काही राहत नाही. आणि दुसरी मला जाणवणारी गोष्ट जी अगदी मी 5 मिनिटात तुमच्यापर्यंत मांडणार आहे कारण तो माझा प्रत्यक्ष गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे. मी काल ज्या जालना जिल्ह्याचं उदाहरण आपल्याला दिलं ते माझ्या दृष्टीने एक आहे. मला जालन्याची फार माहीत नाही कारण तसं मी बाहेरचा माणूस आहे, पण मी जालन्याच्या औद्योगिकरणाचं जे चित्र गेले 3-1 वर्ष बारकाईने बघतोय त्याच्यावरनं माझ्या एक गोष्ट लक्षात अशी येते की प्रत्यक्षामध्ये कारखानदारी वाढणं याचा संबंध राजकीय इच्छाशक्तीशी पण दिसत नाही आणि धोरणाशी पण दिसत नाही आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने तुमच्यासमोर बोलतोय कारण जालन्यामध्ये जेवढे उत्पादक आहेत बांधकामासाठी जे पोलाद वापरलं जातं त्या पोलादाची निर्मिती करणारा जो सगळा उद्योगधंदा 98 सालानंतर जालन्यामध्ये विस्तारलेला आहे त्यापैकी अनेक धोरणांशी आम्ही बोललो. त्यांना मी सातत्याने हा प्रश्न विचारत होतो की राज्य सरकारची उद्योग विकासाची जी धोरणं आहेत त्या धोरणाचा तुमच्यावरती काय परिणाम झाला किंवा त्या धोरणांचं तुमचा हा उद्योग जालन्यामध्ये वाढायला काय उपयोग झाला. सगळ्यांचं ठाम उत्तर होतं धोरणाचा आणि आमचा काही संबंध नाही. जालन्यामधली उद्योजकता जी आहे ही पूर्णपणे आणि मी खरंच सांगतो तुम्हाला मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलतोय हे माझ्या ज्ञानामध्ये पडलेलं भर अत्यंत मौल्यवान अशी होती की जालन्यामध्ये का उद्योग तयार झाले त्याच्यामध्ये एक पारंपरिक उद्योग प्रधान असणाऱ्या एका समाजाच्या मानसिकतेचा भाग आहे तर निश्चित आहे. पण तरी सुद्धा मी जालन्यामध्ये जन्माला आलेलो आहे, माझे वाडवडील ज्या जालन्यामध्ये राहिलेले आहेत, मला जालन्यासाठी काहीतरी करायचं आहे या भूमिकेतनं लोकांनी ते उद्योग स्थापलेले आहेत.
ही जाणीव जर नसेल वेगवेगळ्या प्रांतामध्ये, तर मला वाटत नाही की केळकर समिती येवो किंवा कुठलेही धोरण येवो कसं उद्योग वाढतील हे मला माहीत नाही याचं उत्तर. मी तुमच्याशी अत्यंत प्रामाणिकपणे बोलतोय, कारण हीच भूमिका मी आत्ता परवा 15 दिवसापूर्वी सटाण्याला गेलो होतो. मी आपल्याला उदाहरण देतो. सटाण्यामध्ये मी सकाळी आपल्या कॉलेजमधल्या मुलांशी बोलताना मी म्हटलं की सटाण्यामध्ये ज्या उद्योजकाला मी भेटायला गेलो होतो ही अगदी 30-35ची 2 भावंड आहेत. त्याने पहिल्यांदी गोष्ट मला काय सांगितली ते म्हणजे सटाणा हे आमचं गाव असं आहे की पाऊस आणि सरकारी योजना दोन्ही आमच्याकडे फिरकत नाहीत. पण तरीसुद्धा सटाण्यामध्ये या 2 भावांनी वर्षाचा 2,500 कोटी टर्नओव्हर असणारा उद्योग सटाण्यामध्ये सुरू केलेला आहे. 40% त्यांचा टर्नओव्हर हा निर्यातीमधनं येतोय. आणि सटाण्यामध्ये दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे. मी त्या मुलांशी प्रत्यक्ष बोललो. 150 मुलं 150 त्यांच्याकडे एकूण लोक काम करतात. त्याच्यापैकी 60 फक्त फुल फ्लेज इंजिनियर आहेत. बाकी 90 मुलं ही भिल्ल समाजातली आहेत. ही स्थानिक पातळीवरची मुलं आहेत. त्या मुलांना त्या दोघं मला सांगत होते की यांना इंग्रजी सोडूनच द्या, यांना मराठी सुद्धा येत नाही कारण ते त्यांची भिल्ल भाषा घरामध्ये बोलतात. ती मुलं जर्मन इंजिनियरच्या हाताखाली नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करू शकतात. ते म्हणले आमचं काही म्हटलं तुम्ही सटाण्यामध्ये उद्योग का स्थापन केला? ते म्हणले काही नाही, माझे वडील इथे होते आणि आम्ही इथेच जन्माला आलो, आम्हाला वाटलं आपण सटाण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. ही जी भूमिका आहे अशी उद्योजकता माझ्या अंदाजाने आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आहे. मला नाही वाटत की जालन्यामध्ये काय होतं, पण ही जी जाणीव आहे की माझ्या म्हणून तिथे सटाण्यामध्ये ज्या प्रकारच्या उद्योगात ते आहेत त्या प्रकारच्या उद्योगाला काहीही धोरणामध्ये स्थान नाही आहे. सटाण्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कुठल्याही राजकीय तिथल्या उच्च पदस्थाने फार काही केलं आहे असं दिसत नाही. जालन्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जालन्यामध्ये तुम्हाला मी नांदेडमध्ये बसून जालन्याबद्दल सांगणं म्हणजे कोकणात मीठ विकण्यासारखं आहे. पण मला नवल असं वाटलं की कोणत्या त्यांना अत्यंत स्पष्टपणे मला जालन्याच्या लोकांनी माझ्याकडे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. मी सगळ्यांचं म्हणणं होतं की आमचा सरकारच्या धोरणाशी काही संबंध नाही, सरकार त्याच्या पद्धतीने धोरणं आखत असतं, त्याच्यापैकी आम्हाला उपकारक भाग जेवढा आहे तेवढा आम्ही घेतो, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आमचा धंदा आम्ही वाढवतो. माझ्या दृष्टीने ही जी जाणीव आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती ह्या सगळ्या विकासाच्या मुळाशी अत्यंत बलवत्तर आहे. म्हणून मला खरोखर प्रश्न असा पडतो की सरकारी धोरणं, मी याचा अर्थ सरकारी धोरणं निकामी आहेत किंवा त्यांचा उपयोग होत नाही असं मी मानत नाही, पण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये, प्रादेशिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा जो कमी जास्तपणा दिसतो त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती, सरकारी धोरण याच्याचबरोबर कुठेतरी हे उद्योजकतेचं जे बीज आहे, मी असं अजिबात म्हणत नाही, माझ्या अंदाजाने गावागावात आहे. हे फुलत का नाही हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न केवळ अर्थशास्त्रापुरता नाही आहे, हा आपला सामाजिक प्रश्न आहे. ह्या पद्धतीने जर खरोखर उद्योग वाढत असतील तर मग ह्या प्रक्रियेला अधिक सुसंबद्ध वळण देण्याच्या दृष्टीने सरकार ही शासन संस्था काय करू शकतं हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा केळकर समितीच्या कक्षेत येणारा प्रश्न आहे असं मलाही वाटत नाही, कारण शेवटी हा एका विशिष्ट पद्धतीने केलेला अभ्यास आहे. पण म्हणून हा जो अहवाल आलेला आहे या अहवालावरती मी म्हटल्याप्रमाणे हे आज आपण जे घेतो हे फक्त अगदी म्हणजे झलक आहे फक्त त्याची, कारण हा संपूर्ण अहवाल अजूनही नीट तो समजावून घेतला जाणं, त्याच्यावरती खरोखर चर्चा होणं आणि मुळामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे व्यवहारामधले अनुभव आलेले आहेत त्या अनुभवांच्या चौकटीमध्ये अहवालाच्या शिफारशी तपासून मग हा जो डायव्हर्जन्स गेल्या एक दशकामध्ये जिल्ह्यांच्या मध्ये दिसतोय हा कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला कोणती पावलं उचलली पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये अहवालामधल्या विविध प्रदेशांकरता केलेल्या ज्या शिफारसी आहेत त्या कार्यान्वित करण्यासाठी आपल्या परिसरामधल्या राजकीय प्रक्रियेला आपण कशा प्रकारे कार्यान्वित केलं पाहिजे हा खरा आपल्या चर्चेचा आणि आपल्या चिंतनाचा भाग ठरतो. म्हणून माझी पुन्हा आपल्याला विनंती अशी आहे की आज अत्यंत या मर्यादित वेळेमध्ये जेवढं आपल्याला करता येणं शक्य ते आपण अगदी म्हणजे खुली फक्त चर्चा केली आहे, पण खरोखर या केळकर समितीचा प्रादेशिक पातळीवरती चांगल्या पद्धतीने अत्यंत तपशीलवार चिकित्सा चर्चा
आणि उहापोह होणं गरजेचं आहे. आणि हा उहापोह माझी खरोखर इच्छा अशी आहे की समितीचे सन्मान्य सदस्य जे आहेत त्यांना बरोबर घेऊन आपण जर केला तर मुळात या अहवालाची भूमिका काय आहे जी त्यांनी मांडलेली आहे ती मी आपल्यासमोर मांडली आहे. पण ही भूमिका व्यवहारामध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल आणि त्याच्यात आपल्यासारख्या ज्याला आम्ही सिव्हिल सोसायटी म्हणतो हिचा नेमका सहभाग काय असू शकतो याची आपल्याला निदान दिशा तरी त्यामुळे स्पष्ट होईल. आज आपण या ठिकाणी हा जो एक प्रयत्न केला हा त्या दिशेचा एक छोटासा पाऊल आहे किंवा मला त्याचा एक घटक आहे असं मी मानतो. मला माहीत नाही की आपलं ह्या सगळ्या आत्तापर्यंत तास सव्वा तासाच्या चर्चेने काही समाधान झालं का, कारण मुळामध्ये 600 पानाचा ऐवज थोडक्यात मांडणं हेही अवघड आहे. मुळात मलाही तो संपूर्ण अजून नीट समजला असा दावा मी करणार नाही, कारण तो फार बारकाईने वाचायला 2-3दा पाहिजे. माझी पहिली जी धारणा झालेली आहे आणि मला जे अजूनही असं वाटतं की तो अनुशेषाची एक स्थितिशील गोठलेली संकल्पना आम्ही मनाशी धरल्यामुळे काहीच जे झालेलं दिसत नाहीये ते जर कदाचित त्या अनुशेषाच्या संकल्पनेला अनुसरून सतत काय होता हे जर बघत आम्ही राहिलो असतो आणि मुख्यतः त्याच्या पाठीची राज्य इच्छाशक्ती जर राहिली असती तर बऱ्याच अंशी निदान पायाभूत सेवा सुविधा राज्याच्या सगळ्या भागामध्ये काही किमान दर्जाने उपलब्ध होणं ही केळकर समितीने जो पहिला ॲक्शन प्लॅनचा मुद्दा धरलेला आहे निदान तो तरी 1984 ते 2014 या 30 वर्षामध्ये बऱ्यापैकी पुढे सरकला असता असं मला वाटतं. आपल्या राज्यामधल्या प्रादेशिक असमतोलाच्या चर्चेचा आजचा जो टप्पा आहे तो असा आहे. धन्यवाद.